ह्या अनुभवातील काही संदर्भ घडलेल्या खऱ्या अनुभव कथनातून ॲड केलेले आहेत, जे अनुभव साधारण 1950च्या दशकात मलकापूर तालुक्यातील टेंभी या गावात घडलेले होते. माझं नाव आहे विकी आणि मी आज तुम्हाला माझ्यासोबत 1980 साली घडलेला एक भयानक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव माझ्या मामाच्या गावाकडचा आहे. मी नुकतंच माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं होतं आणि टाटा इलेक्ट्रिक कंपनीमध्ये मला चांगल्या पगारावर नोकरीसुद्धा मिळाली होती. मुंबईचं आयुष्य वेगवान होतं. सिमेंटच्या जंगलात प्रत्येक क्षण धावपळीत जात होता. याच धकाधकीच्या जीवनाला कंटाळून मी दिवाळीच्या सुट्टीत माझ्या मामाच्या गावी जायचं ठरवलं. बुलढाणा जिल्ह्यातील एक लहानसं आडरानातील गाव टेंभी. मला वाटलं होतं की सुट्टी म्हणजे शहरापासून दूर जाऊन निसर्गाच्या कुशीत विसावा घेण्यासाठी एक संधी आहे. पण मला तेव्हा माहीत नव्हतं की ही सुट्टी माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि भयानक घटना घेऊन येणार होती. आजही इतक्या वर्षानंतर ती अमावस्येची रात्र मला झोपेतून जागा करते. त्या रात्रीनं माझ्या आत्म्यावर एक खोल अशी जखम केली आहे, जी कधीच भरून निघणार नाही. मुंबईहून मी ट्रेनने मलकापूरला पोहोचलो. तिथून टेंभीला जाण्यासाठी एका जुनाट बसमध्ये बसलो. बस खचाखच भरलेली होती. माणसं, त्यांच्या वस्तू, शेतीची अवजारं आणि जनावरांची गर्दी, सगळं कसं गोंधळलेलं होतं. माझ्या शहरातल्या स्वच्छ शांत बस प्रवासाच्या तुलनेत हा अनुभव पूर्णपणे वेगळा होता. टेंभीला पोहोचल्यावर माझ्या डोळ्यांनी माझ्या आजोबांना शोधायला सुरुवात केली. ते दुरूनच दिसले. त्यांना बघताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. माझे आजोबा, सगळ्या गावात त्यांना पैलवान आजोबा म्हणून ओळखलं जातं. त्यांचं खरं नाव विष्णू पाटील असलं तरी गावभर त्यांना कोणी नावाने बोलवत नसे. त्यांना सगळे पंतोबा म्हणायचे. वयाची 70 गाठली असली तरी त्यांच्या शरीरात अजूनही तोच उत्साह आणि तीच ताकद होती. त्यांची अंगखाटी प्रचंड होती. रोज सकाळी उठून ते 100 सूर्यनमस्कार घालत शेतात दिवसभर काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नसे. त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जायची की ते बैलाच्या झुंजीत बैलालाही हरवू शकत होते. नुसत्या ताकदीवर नव्हे तर त्यांच्या बुद्धीच्या जोरावर सुद्धा. त्यांचा गावात मोठा दरारा होता. त्यांच्या इतकी ताकद कुणामध्येही नव्हती. ते बैलगाडी घेऊन मला घ्यायला आले होते. गाडीत बसल्यावर त्यांनी माझ्या खांद्यावर अशी थाप मारली की मला घरी पोहोचेपर्यंत माझा खांदा दुखत राहिला. त्यांचा तोच अंदाज, त्यांच्या हाताचा स्पर्श इतका मजबूत होता की मला त्यांच्या ताकदीचा अनुभव आला. त्यांच्या खिशात कायमच्या बिडीचा पुळक्याचा वास, हे सगळं माझ्या आठवणीत आजही जसंच्या तसं उभं आहे. तो वास, ती बिडी, ती थाप, हे सगळं माझ्यासाठी गावच्या आठवणीचं प्रतीक बनलं होतं. आम्ही हळूहळू गावाच्या दिशेने निघालो. कच्चा धुळीचा रस्ता होता. बैलगाडीच्या लाकडी चाकांचा कटकट असा आवाज संपूर्ण शांततेत घुमत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच कडुलिंब आणि चिंचोळीची झाडं होती. त्यांच्या वेड्या वाकड्या फांद्या काळोखात जणू मला हातवारे करत होत्या. बैलांच्या पायाने लाल माती उडत होती आणि त्या मातीच्या वासाने मला एक वेगळीच शांतता जाणवत होती. हा शांतपणा मुंबईच्या शांतपणापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ही एक प्रकारची नैसर्गिक शांतता होती. गावातून जाताना लोक रस्त्याच्या कडेला थांबत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आदर आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. लोक त्यांना पाहून हात जोडून सलाम करत होते. रामराम पंतोबा, किंवा कोणी कमी वयाचे असेल तर रामराम पहिलवान आजोबा असं म्हणून हाक मारत होते. कुणी दारातून बाहेर डोकं काढून हसून हात हलवत होतं, तर कुणी विहिरीपाशी थांबून हात हलवत होतं. त्यांचा दरारा असा होता की संपूर्ण टेंबीत त्यांच्याशिवाय दुसऱ्याची दाद लागत नव्हती. मी त्यांच्यासोबत चालत असताना मला गावातल्या लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास दिसला. त्यांच्या एका शब्दावर गावचे लोक काहीही करायला तयार होते. त्यांचा आदर फक्त त्यांच्या ताकदीमुळे नव्हता, तर त्यांच्या स्वभावामुळेही होता. ते फक्त एक पैलवान नव्हते, तर ते या गावाचे रक्षक होते, आधार होते. आणि मग आम्ही पोहोचलो त्या वाड्यावर.
तो फक्त एक वाडा नव्हता, तो एक किल्ला होता. जाळ मातीच्या भिंती, मोठं अंगण, लांब पडवी, कोपऱ्यात बांधलेली बैलाची जातं. वाड्यात शिरताच मला एक वेगळाच वास जाणवला. शेणाच्या गौऱ्यांचा वास, ताजे गवत आणि मातीच्या भिंतीचा वास, हे सगळं मला माझ्या बालपणीच्या आठवणीमध्ये घेऊन गेलं. अंगणाच्या मध्यभागी एक तुळशीचं रोप होतं, ज्यावर सकाळ संध्याकाळ दिवा लावला जायचा. त्या तुळशीच्या रोपाने माझ्या मनाला एक वेगळीच शांतता दिली. वाड्यात शिरताच माझी मामी धावत आली. तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं. तिने पितळ्याच्या डिशमध्ये गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या आणून माझ्यासमोर ठेवला. आले की बाळ मुंबईहून, तिचा तो आनंदी आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. त्या गुळाच्या गोळव्याने आणि पाण्याच्या शांततेने माझ्या मनाला खूप बरं वाटलं. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम पाहून मला वाटलं, आता ही सुट्टी खूप छान जाणार आहे. मी शहरातून दूर, माझ्या कुटुंबाच्या जवळ, निसर्गाच्या कुशीत सुरक्षित आहे. पण माझ्यासारख्या शहरातून आलेल्या मुलाला एक गोष्ट माहीत नव्हती की मी ज्या दिवसात आलो होतो त्या दिवसांमध्ये अमावस्येच्या काळ्या रात्रीची एक शृंखला सुरू होणार होती आणि मी नक्कीच तिचा शिकार ठरणार होतो. आणि ह्याला कारणीभूत सर्वस्वी मीच होतो, माझाच मूर्खपणा. पुढे त्या रात्री जे काही घडणार होतं त्याने माझ्या आत्म्यावर एक काळीच फाडणारी सावली आयुष्यभरासाठी टाकली. मला वाटलं होतं की ही फक्त एक छान सुट्टी आहे, पण ती येणारी अमावस्येची रात्र तिने माझ्या आयुष्यावर एक कायमचा डाग लावला. आणि ती अमावस्या आजही माझ्या आत्म्यावर एक ओरखडा सोडून गेली आहे. वाड्यामध्ये येऊन आता मला 2 तास झाले होते, पण तरीही अजून माझं मन भरलं नव्हतं. वाडा इतका प्रशस्त होता ना की हा वाडा म्हणजे जुन्या काळाची शांती, तो सुंदर मातीचा वास, त्या भिंतीचा गारवा आणि वाड्याच्या लाकडी बांधकामाचा एक मंद वास. मला असं वाटत होतं की मी आयुष्यभर जरी राहिलो तरी सुद्धा या गोष्टीचा मला कधीही उभं येणार नाही आणि कधी शहरातल्या आठवणी येणार नाहीत. मी त्या पडवीतल्या जुन्या लाकडी झोक्यावर मस्तपैकी आराम करत होतो. झोक्यावरचा तो किरकिराचा हळूवार आवाज, ती गार हवा आणि तो आवाज मला लहानपणीच्या आठवणी करून देत होता. मला खूप निवांतपणा मिळत होता. दुपारची वेळ होती. गावामध्ये एक शांतता पसरलेली होती. मी मस्त इथल्या मामीच्या हातच्या जेवणावर ताव मारला होता आणि हळूहळू त्या गारव्याने माझे डोळे जळ होऊ लागले होते. माझ्या मनात विचार आला, आज शहरात असतो तर हे सुख काय मिळालं असतं का? आणि त्याच आनंदात मी डोळे मिटून घेतले. पण माझी ही शांतता काय फार वेळ टिकली नाही. एका अचानक तीव्र ओरडण्याच्या आवाजाने ती भंग पावली. तो आवाज शांत हवेत इतका कर्कश घुसला की मी झोक्यावरून दचकून उठलो. तो आवाज अत्यंत घाबरलेला, भेदरलेला आणि काकुळतीचा होता. पंतोबा, ओ पंतोबा, पैलवान भाऊ, आजोबा. आम्ही म्हणजे आजोबा, मामी आणि मी पडवीत बसलो होतो. त्या किंकाळीने मामी आणि आजोबा दोघेही एकाच वेळी उठले आणि बाहेरच्या अंगणात धावले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि जुनी ओळख स्पष्ट दिसत होती. मी पण मग काय झालं या कुतूहलाने त्यांच्या मागून बाहेर पडवीच्या दारात आलो. अंगणात जिथे नेहमी बैलगाडी उभी असायची त्या उन्हात एका माणसाचे विचित्र दृश्य माझ्या नजरेसमोर आलं. तो माणूस जो स्वतःला गवळ्या मानवत होता तो होता बंडी आणि धोत्रामध्ये, पण त्याचं शरीर इतकं बारीक, अशक्त आणि सुकलेलं होतं की तो खरोखरच वारा आला तरी उडून जाईल अशा अवस्थेत दिसत होता. तो धापा टाकत होता. त्याच्या चेहऱ्याला आणि धोत्राला चिखल आणि माती लागलेली होती. विशेषतः त्याचं अर्ध अंग पूर्ण पाण्याने भिजलेलं होतं. त्याचे केस अस्ताव्यस्त झालेले होते. त्याचं ध्यान काहीतरी विचित्रच होतं, जणू त्याने आताच काहीतरी भयंकर पाहिलं असावं. आजोबांनी त्याला पाहिलं आणि लगेच गंभीर झाले. अरे, हा काय प्रकार आहे रे? इतक्या दुपारच्या वेळी? तो गवळी थरथरत्या आवाजात कापऱ्या ओठांनी बोलू लागला. त्याचे शब्द नीट उच्चारले जात नव्हते, पण तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. आजोबा, मी शेताकडे गेलो होतो तिथेच. आजोबा त्याला विचारायला लागले, काय झालं रे? कोणी मारलं तुला? इतका का घाबरला आहेस? मग तो गवळी थरथरत ती भयानक घटना सांगू लागला.
मी जेवण करून नुकताच शेतावर आलो होतो. मी थोडंसं काम केलं आणि नंतर पिंपळाच्या झाडाखाली अंग टाकून दिलं. विरंगुळा म्हणून बिडी पीत बसलेलो होतो आणि मला थोड्याच वेळात डुलकी लागली. तो बोलता बोलता क्षणभर थांबला. त्याचे डोळे आकाशाकडे बघत होते, जणू तो दृश्य पुन्हा पुन्हा अनुभवत होता. मामीने त्याला पाणी दिलं, पण तो नको म्हणाला. आकाशातून 4 बायका खाली उतरल्या आणि त्या पांढऱ्या शुभ्र साड्यांमध्ये होत्या, पण त्यांचे चेहरे माणसाचे नव्हते. इतका भयानक चेहरा होता त्यांचा. त्यांच्या तोंडातील दात सुळ्यासारखे मोठे होते आणि चेहरा पंतोबा भाऊ इतका भयानक होता की बस विचारू नका. त्यांच्या डोळ्यातील ते रागाने कधी भयानक लाल व्हायचे तर कधी पांढरे. त्यांचं ते भयानक हास्य माझ्याकडे पाहून त्या एकदम क्रूरपणे हसल्या. आजोबा डोळे बारीक करून गंभीरपणे ऐकू लागले. मी इकडे तोंड दाबून हसू थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण मामी आणि आजोबांच्या दृष्टीने ते प्रकरण गंभीर होतं. पण मला तर तो नक्कीच कोणतरी पिलेला वाटत होता. तो पुढे सांगायला लागला. त्या अगदी माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, आमचं अन्न खातोस साल्या, आमच्या वाटणीचं अन्न खातोस. आणि मग त्या 4 बायकांनी मला शिवा द्यायला सुरुवात केल्या. त्यांनी मग मला पकडलं आणि ती समोरची विहीर होती ना, त्यामध्ये उचलून मला फेकून दिलं. त्याच्यामधलं पाणी भर उन्हामध्ये इतकं थंड होतं, जणू बर्फाचे गोळे होते. मी किती वेळ आरडाओरड केली. घाबरल्यामुळे मी पोहायचं पण विसरलो. नंतर मग थोडासा शांत झाल्यावर मी पटकन पळत पळत इकडे तुमच्याकडे आलो. तो असं काहीतरी विचित्र बळबळत होता. बहुतेक आता त्या गवळ्याचे सांगून झाले होते. मी आपलं तोंड दाबून आतमध्ये जाऊन थोडासा हसून परत बाहेर आलो, कारण माझी उत्सुकता शांत बसू देत नव्हती. मला एक समजलं नव्हतं, या मामी आणि आजोबा एवढं काही त्या पेताड्याला एंटरटेन करत होते. आजोबांनी हा सगळा प्रकार ऐकला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनच वाढली. ते त्यांच्या अनुभवातून बोलत होते. हा आता जरा जास्तच उच्चाट मांडला आहे या साल्यांनी. आता ते दिवसाही यायला लागले आहेत. बघ ना, दुपारची वेळ आहे. आजोबांनी मामीकडे पाहिलं. त्यांच्या आवाजात एक गहन भीती होती. आज तू कुठे जेवलास? आजोबांनी विचारले. ते मला एकाने पितराचे जेवण दिले होते आणि सोबत 10 रुपये. कवळी म्हणाला, अरे असे कोणाचे पण जेवण खाऊ नये. आता ते कोणाचे होते आणि कसले उतरवलेले होते तुला काय माहीत? आजोबा त्याला समजावून पण थोडं रागावून म्हणाले. मग बाबी गंभीरपणे म्हणाल्या, ही अमावस्या सुरू झालेली आहे म्हणून यांचा हा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळेस यांचा त्रास असतोच, पण दिवसाढवळ्या येण्यापर्यंत यांची मजल कधीच आली नव्हती. असं म्हणून त्यांनी त्याला आधार दिला. जाऊ दे, आता शांत रहा, घरी जा. जवळपास अर्धा तास हा सगळा कार्यक्रम चालला. त्याला मामीने थोडं खायला दिलं आणि नवीन बंडी आणि धोतर घालायला दिलं. गवळीला शांत करून त्यांनी त्याला वाळ्याच्या विहिरीवर हातपाय धुवायला लावले आणि घरी जाण्यास सांगितलं. मी मात्र हा सगळा प्रकार पाहत होतो. मी पडवीच्या खांबाला टेकून तोंड दाबून दाबून हसत होतो. माझ्या मनात विचार आला, हा पक्का पिलेला असेल, नुसता काहीतरी बळबळतोय. मी शहरातला होतो. माझ्या या असल्या अंधश्रद्धांवर विश्वास नव्हता. मला वाटलं गावाकडच्या लोकांनी काहीतरी कल्पना करून ठेवल्या आहेत आणि हा गवळी त्याच्या भ्रमात जगतोय. मामी माझ्याकडे बघून शांतपणे आणि जुन्या लोकांच्या विश्वासाने म्हणाल्या, नाही रे बाबा, गवळ्याने आजपर्यंत कधी दारूला स्पर्श केलेला नाहीये. तो आमच्या लहानपासूनच्या ओळखीचा आहे. त्याचे आईवडील खूप साधे होते आणि हा गवळीसुद्धा लहानपणापासून लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करून पोट भरतो. तो कष्टकरी आहे. त्याने कधीही दारूला आजपर्यंत हात लावलेला नाही. त्याला जे काही दिसलं ते खोटं नसेलच. मामी एवढ्या विश्वासाने म्हणाल्या की मला खूप काही बोलायचं होतं, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. पण मी मनात विचार केला, यांना काय माहीत असेल की हा पितो की नाही पित. लहानपणी नसेलच पित, पण नंतर प्यायला लागलेला असेल काय. काय तर म्हणे 4 बायका आल्या आणि मला उचलून विहिरीत फेकलं. अरे 4 बायकांची काय गरज होती? एक बाई पण याला उचलून विहिरीत फेकू शकते, एवढा बारीक होता तो.
मनातल्या मनात मी हसायला लागलो. मी हसताना पाहून मामींनी गंभीरपणे मला विचारलं, अरे बाबा हसू नको, फार गंभीर गोष्ट आहे ही. मग मी जरा शांत बसलो. आजोबांच्या चेहऱ्यावरचा चिंतेचा भाव ते गवळीपेक्षा जास्त त्रासलेले दिसत होते. हा पण भीतीचा लवशेषही नव्हता. ते अमावस्या याबद्दल जे बोलत होते त्यामुळे माझ्या शहरातल्या तार्किक बुद्धीला एक अस्पष्ट आव्हान मिळाल्यासारखं वाटत होतं. तो गवळी अंगणातून बाहेर गेला, पण त्याची किंकाळी आणि आजोबांच्या चेहऱ्यावरचा राग मात्र वाड्यात तसाच मागे राहिला होता. दुपारचा तो गवळ्याचा थरार आणि आजोबांच्या चेहऱ्यावरची चिंता मनावर घेऊन दिवस मावळला. वाड्यावर एक वेगळीच जड शांतता पसरलेली होती. संध्याकाळ झाली तसतसा गारवा वाड्याच्या मातीतून आणि जुन्या लाकडी खांबातून वर चढू लागला. पण या गारव्यात एक अस्वस्थता होती. दूर कुठेतरी कुत्री भुंकत होती आणि रानातून किरकिर असा रानकिड्याचा आवाज येत होता. आजोबा शेताकडे जाण्याची तयारी करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि एक प्रकारची नाराजी स्पष्ट दिसत होती. ते कपडे बदलून शेतावरचे कपडे घालत होते. हातात कंदील घेतला, जुनी चामडीची काठी घेतली आणि एका गोणपटात त्यांनी अवजारं घेतली. ते मामींना सांगत होते, आज पण दिवसभर लाईट नव्हती आली, आता रात्री लाईट आलेली आहे, त्यामुळे आता पिकांना पाणी द्यायला जावंच लागेल, दुसरा काही पर्याय नाही. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. ते मामीकडे बघून नाराजीने म्हणाले, दिवस वाईट चालले आहेत. आधी तो गावड्याचा प्रकार आणि रात्री तर नुसता उच्चाट मांडतात हे झाले. अमावस्या सुरू झाली की यांचा त्रास वाढतो. आधी शांत होतं सगळं. त्यांच्या आवाजात जुना अनुभव दिसत होता, पण चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त त्रासिक भाव होता. आजोबा एकदम निडर होते. ते कशालाच घाबरायचे नाही. आजोबांच्या त्या तयारीकडे बघून माझ्या मनात शहरात असताना पाहिलेले शेतीतले रात्रीचे स्वप्न एकदम जागे झाले. मी त्यांच्याजवळ उत्साहाने गेलो. मी आजोबांना म्हणालो, आजोबा मी पण येऊ का शेतात? मला रात्रभर शेतात झोपायचं आहे. आजोबांनी माझी चेष्टा केली. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणभर हसू आलं, पण लगेच ते गंभीर झाले. नाही रे बाबा, तू कुठे येतो? तुझा नाजूक जीव, शहरातल्या लोकांना हे सगळं जमणार नाही. तेथील मच्छर आणि इथले दुसरे त्रास तुला सहन होणार नाही. मी त्यांना विनंती केली, अहो आजोबा, मी शहरातून इकडे गावाकडे यायचं म्हटल्यावर ते स्वप्न घेऊन आलो होतो की मी तर आठवडाभर शेतात झोपणार गार वाऱ्यात. मी शेताचं वर्णन केलं. माझ्या डोळ्यासमोर शेतातली शांत ताऱ्यांनी भरलेली रात्र उभी राहिली. शहरातल्या एसीपेक्षा हा मातीचा गारवा जास्त भारी असतो. रात्रभर शेतात पडायचं, वरती अंधारलेलं आकाश बघायचं, नुसती शांतता. प्लीज मला शेतात झोपायचं आहे. मी येतो ना, तुम्ही पाणी द्या. मी तिथे एका कोपऱ्यात झोपून राहीन. मामी म्हणाल्या, विकी बाळ, शेतात दिवसा फिरायचे, रात्री नाही. आजोबांचा चेहरा एकदम कठोर झाला. त्यांच्या आवाजात प्रेम नव्हतं तर धाक होता. तुला नाही माहीत इथले प्रकार. आणि विक्या, मी परत एकदा सांगतो, आजकाल हे नुसते जमिनीवर नाहीत, हवेत पण फिरतात. तू शेतात काय गच्चीवर सुद्धा झोपायचं नाही. गार वारा येईल म्हणून हट्ट करू नकोस. गपचूप वाड्यामध्ये घट्ट झोप आणि घराचा उंबरा पण अजिबात ओलांडायचा नाही रात्री. सविते, ह्या रात्री कशा असतात मला माहीत आहे. लक्ष ठेव याच्यावर. जर काही झालं तर तुला नाही सोडणार मी, असं म्हणून त्यांनी मामींना जवळजवळ धमकी दिली. मामींचा चेहरा उतरला. त्यांनी माझ्याकडे बघितलं, जणू त्या मला शांत राहण्याचा इशारा करत होत्या. माझं काहीही न ऐकता आजोबांनी बैलगाडी काढली. त्यांच्या हातातली काठी अंगणाच्या मातीवर ठकठक करत चालत होती. त्यांनी एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही आणि मला घरी सोडून शेताकडे निघून गेले. मी हिरमुसला झालो. माझ्या शेतातल्या स्वप्नावर पाणी फिरलं होतं, पण प्रवास करून दमलेलो असल्याने मी म्हटलं, जाऊ दे, आजची रात्र जरा निवांत तरी झोपू. झोप चांगली झाली तर उद्या मात्र मी नक्की शेतात जाणार आणि आजोबांचं काहीच ऐकणार नाही. मी रात्री वाड्यात एकटाच होतो. मामी आज स्वयंपाक करत होत्या.
मला वळ्याची शांतता आता खाऊ लागली होती. मी शहरातला, मला रात्रीचे नुसते गाड्यांचे आवाज ऐकण्याची सवय. इथे नुसती स्तब्धता होती. मधूनच कुठून तरी घुबडांचा किंवा कुठल्या तरी अज्ञात प्राण्याचा आवाज येत होता. माझ्या मनात सारखा विचार येत होता, आजोबा उगाच घाबरवतात. वयानुसार माणसाला असे भास होतात. त्यांना रात्री व्यवस्थित झोप मिळत नाहीत म्हणून ते विचित्र बळबळ ऐकतात. मी माझ्या शरीर तर्कात स्वतःला गुंतून ठेवलं. कशी तरी रात्र सरली. सकाळी मी दात घासत उठलो. माझ्या डोळ्यात अजूनही आळस होता. तेवढ्यात आजोबा घरी आलेले होते. त्यांना बघून मला एकदम धक्का बसला. त्यांचे धोतर चिखलाने माखलेले होते. चेहऱ्यावर रात्रीचा प्रवास आणि झोप न झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांचे डोळे लाल झाले होते. ते चालत नव्हते तर जणू ढकलत होते स्वतःला. घरी आल्यावर त्यांनी हातात असलेली अवजारांची पेटी रागाने जवळजवळ फेकूनच टाकली. पेटीचा मोठा धडाम आवाज झाला. मामी पाणी घेऊन धावत आल्या आणि म्हणाल्या, अहो आजोबा, काय झालं? इतके वैतागलेले आहात? रात्र चांगली नाही गेली काय? ते वैतागून म्हणाले, काय सांगू ग तुला? इतका उच्चाट मांडला साल्यांनी की बस. तो गवडी बरोबर म्हणत होता, ही अमावस्येची रात्र म्हणजे अजून भयानक झाली आहे. कालपेक्षा जास्त त्रास दिला आणि मला रात्रभर त्यांनी झोपू दिलं नाही. मग ते जमिनीवर बसले. त्यांचा आवाज आता दमलेल्या अवस्थेत बाहेर पडत होता. रात्रभर एकच आवाज नुसता, पंतोबा भिडी दे, असं करून करून पार उच्चाट मांडला होता त्यांनी. ते आवाज नुसते हवेत तरंगत होते. मी जिथे जावं तिथे ते आवाज माझ्या मागे. ते नुसते याचना करत नव्हते तर धमकी देत होते. मला वाटलं आता या क्षणी माझ्या डोळ्यासमोर उभे राहतील आणि माझा जीव घेतील. आजोबांनी डोक्याला हात लावला. रात्रभर मला झोपू दिलं नाही साले. दुसरा काही उद्योगच नाही त्यांना. मेलेले आहेत ना तरी त्रास देतात. ते बिडी मागत होते. जणू त्यांचा हक्क आहे. मी कंदिलाच्या उजेडात वारंवार बघितलं पण तिथे कोणीच नसायचं. नुसता अंधार आणि तो भयानक आवाज. मी माझं डोकं खाजवत होतो. एकदम झोपेतून उठल्यामुळे मला काही समजत नव्हतं की हे नक्की काय बोलत आहेत. मी मनात विचार केला, बिडी? मेलेल्या माणसांना बिडी पाहिजे? किती विनोदी आणि तितकंच भयानक आहे हे. नक्की झोप न झाल्यामुळे त्यांना असे भास झाले असतील. कसाबसा दिवस गेला. आजोबा जेवणापर्यंत झोपूनच राहिले. ते म्हणत होते की शेतात त्यांची रात्रभर झोप झाली नाही. मला इकडे प्रश्न पडला होता, एवढा गारवारा यांची झोप का नाही झाली आणि कोण यांना बिडी दे म्हणून हाका मारत होतं. आजोबा उठल्यावर मी हळूच त्यांच्याजवळ गेलो आणि विचारलं, आजोबा कोण होतं? ते आवाज नक्की कोणाचे होते? ते डोळे चोळत म्हणाले, अरे हे अमावस्या चालू झाली ना की हे सगळे आत्मे फिरत असतात. हे शेतातच फिरतात. मी म्हटलं, कोणते आत्मे? नक्की कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे हेच आजूबाजूचेच आपले ओळखीचे मेलेले लोक. तिकडल्या गावातला विजय पंत, तो नाही का मागच्या वर्षी वारला? त्याने खूप दारू पिली होती. तो आणि दुसरा आपला हरी काका, आठवतो का तुला हरी काका? मी आठवून म्हटलं, हो हरी काका किती छान होते. आपल्या शेजारी शेत होतं त्यांचं. नेहमी मला ते चॉकलेट द्यायचे. मागच्या वर्षीच वारले नाही का साप जाऊन? तुम्ही कळवलं होतं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आजोबांनी डोळे मोठे केले. त्यांच्या आवाजात वेदना आणि राग होता. तो पण फिरत असतो. बिडी दे म्हणून डोकं उठवलं यांनी. अजून 2-4 जण आहेत असेच गेलेले. ते फिरत असतात. आजोबा पुढे म्हणाले, तुला काय वाटतं मी उगाच माझ्या चामड्याची जाळ चप्पल आणि हातातली काठी सोडत नाही? ही चप्पल त्यांची मजल तोडते आणि काठीने मी त्यांना हटवतो म्हणून ती जवळ आहे. नाहीतर काय केलं असतं साल्यांनी काय माहीत. मी मनातल्या मनात हसलो. चप्पल आणि काठी, काय गंमत आहे. पण आजोबांच्या चेहऱ्याकडे बघून हसू थांबावं लागलं. मी मनात म्हणालो, आजोबा असं कसं शक्य आहे? अहो तुमचा काहीतरी भास होत असेल. तुम्ही थकला आहात. एकांत आणि झोप न मिळाल्याने हे कळतं.
पण आजोबा माझ्या विचारांना उत्तर देत असल्यासारखे म्हणाले, चामड्याची चप्पल घातली की ते जवळ येत नाहीत, फक्त लांबून त्रास देतात आणि आपण त्यांच्या तावडीत सापडण्याची वाट बघतात. तू येऊन बघ, म्हणजे मग तुला कळेल. तू शहरात राहतोस रे, तुला असं काही दिसत नाही. तुझी बुद्धी तर्क शोधते, पण गावाकडे या गोष्टी चालतात. मी मनात म्हणालो, काही पण आजोबांनी तो विषय सोडून दिला. मला तर इथं आजोबांची दया यायला लागली होती. बिचारे वय झाले आता, त्यांना या सगळ्या गोष्टींची काही जाणीव नसेल. लोक दिसतात त्यांना रात्रीचे, म्हणजे नक्की झोपेला प्रॉब्लेम येत असेल. गावगालची लोक म्हणून यांनी या गोष्टी सोडून दिल्या असतील. पण मी मात्र आजोबांना नक्की शहरात डॉक्टराकडे नेईन. त्यासाठी आधी त्यांना पटवून तर सांगावं लागेल की असं सगळं काही नसतं. मी शहरातला असल्यामुळे माझ्या गोष्टींवर पूर्ण विश्वास नव्हता. मला असंच वाटत होतं की आजोबांना काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. पण मला काय माहीत होतं की आजोबा खरं बोलत आहेत. रात्र झाली आणि मी आजोबांना आज रात्री पण शेतात येण्याचा हट्ट धरला. आजोबा आता नक्कीच चिडले. त्यांनी माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. नाही बाबा, बघितलंस ना काय होतं ते. गवड्याबरोबर झालं. मलाही काल त्रास झाला. सध्या तर अजिबात नाही. तू जिद्द का करतोस? तुला माझ्या जीवाची भीती नाही वाटत? नाही आजोबा, मला पण येऊ द्या ना प्लीज. मी शांतपणे एका ठिकाणी पडून राहीन. बिलकुल यायचं नाही. पौर्णिमेला आलं तर काही प्रॉब्लेम नाही. सध्या अमावस्या चालू आहे. अमावस्या म्हणजे काळोखी रात्र. सध्या तर बिलकुल यायचं नाही. आजोबा आज रात्री पण बैलगाडी काढून निघाले. मी मामीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. मामी म्हणाल्या, मी नाही करू शकत काही बाबा. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. सध्या नको जाऊ. अरे तू दिवसभर फिर ना, तुला कुठं काय फिरायचं ते. असं म्हणून मामी आतमध्ये गेल्या. माझ्या मनात एकच विचार जोर करत होता, आजोबांना नक्की काय त्रास होतोय हे मला स्वतःला बघायचं आहे. ही अमावस्या, हे पंतोबा, हे आत्मे, या सगळ्याच्या मागे नक्की कोणता तर्क दडलेला आहे हे मला शोधायचं होतं. मी आज मात्र मनात नक्की प्लॅन बनवला. गपचूप शेतात जायचं, आजोबांना न सांगता. रात्र झाली आणि आजोबांच्या तंबीनंतरही माझा प्लॅन पक्का केला. आजोबा बैलगाडी घेऊन शेतावर गेले तेव्हा मी शांतपणे वाड्यात बसून राहिलो. मामीने मला जेवण घातलं आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या. माझ्या मनात उत्सुकता आणि आजोबांच्या धमकीची थोडी भीती, या दोन्हींचा संघर्ष चालला होता. पण शेवटी माझ्या शहरातून आलेला ॲडव्हेंचरचा हट्ट जिंकला. हे सगळं अंधश्रद्धा आहे आणि आजोबांना काहीतरी भास होत असेल या विचारावर माझा अढळ विश्वास होता. मी रात्रभर जागून काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वाड्यात सगळीकडे शांतता पसरली. तेव्हा मी हळूच खोलीतून बाहेर पडलो. जुन्या वाड्यात लाकडी जिने आणि दरवाजे किरकिरले. मला वाटलं आता मामींना आवाज जाईल, पण सुदैवाने तसं झालं नाही. मी पळवीत आलो आणि हळूच बाहेरच्या अंगणातून चालत बाजूच्या पडक्या घरात गेलो. मला शेतात जायचा रस्ता माहीत नव्हता, पण माझ्या गावाकडचा एक मित्र दिनेश होता. मी त्याच्या आईकडनं त्याच्या बाईकची चावी घेतली. दिनेशची आई पण एकदम साधी आणि भोळी होती. मी तिला कसंबसं गोड बोलून, मित्राला शहरातून कॉल करायचा आहे, बाहेरच्या हॉटेलपर्यंत जाऊन येतो, असं काहीतरी सांगून चावी मिळवली. बाईकची चावी हातात आली आणि ॲडव्हेंचरची भावना अजूनच वाढली. मी बाईक चालू केली. गावातल्या रस्त्यांवर बाईकचा आवाज कर्कश वाटत होता. मी बाईक हळू चालवत होतो, पण रस्त्यावरचा काळाबिट्ट अंधार बघून माझ्या मनात धाकधूक सुरू झाली होती. अमावस्या असल्याने आकाशात एक पण तारा नव्हता, नुसता काळोख होता. जणू कोणीतरी आकाशावर काळजाचा लेप लावला होता. शहरात लाईट आणि वाहनांच्या आवाजात रात्र कधी जाणवत नाही, पण इथे शेतातल्या रस्त्यावर नुसता स्तब्ध, भयान एकांत होता. रस्त्यावर मातीचा वास येत होता, जो आताच्या थंड हवेत अजूनच तीव्र झाला होता. आजूबाजूच्या शेतातून रानकिड्यांचा एकसारखा आवाज येत होता, जो शांततेपेक्षा जास्त अस्वस्थ करणारा होता. मला वारंवार वाटत होतं मी एकटा नाही. शहरातल्या ॲडव्हेंचरच्या नादात मी माझ्या मनातील भीतीकडे दुर्लक्ष केलं. मी बाईक थांबवली. जिथे लाईट दिसणार होती
तिथून शेतात थोडं चालत जावं लागणार होतं. मी शेतात पोहोचलो. मला दूर एका बाजूला एक छोटासा पिवळा बल्ब दिसला. तो बल्ब इतका मंद आणि जुन्या काळातला होता की त्याच्या प्रकाशात नुसती अस्थिरता जाणवत होती. आजूबाजूला तो प्रकाश नुसता हलकासा पिवळा रंग टाकत होता. तिथे आजोबांचा गडी रामभाऊ लंगडा, त्याला सगळे रामभाऊ म्हणत होते, तो होता. तो पिवळ्या बल्बच्या प्रकाशात कसली तरी वायरीची जोडणी करत होता. रामभाऊने मला पाहिलं. मी त्याला सहजपणे शहरी स्टाईलने हाय केलं. हाय रामभाऊ, कसे आहात? सगळे ठीक आहात ना? रामभाऊ एकदम गडबडला. त्याच्या हातातले अवजार खाली पडले. त्याचे डोळे मोठे झाले होते. तो कापत होता. अरे तू कशाला आला? तुला आजोबांनी जाणून बुजून वाड्यात ठेवलं होतं ना? चल फिर इकडून. आजोबांना कळलं तर मारतील आणि मलाही मारतील. सध्या दिवस चांगले नाहीत विकी बाबा. मी त्याला हसलो. जाऊ द्या आता, आलो आहे तर एकटा कुठे जाऊ परत? माझा आवाज खोटा आत्मविश्वास दाखवत होता. पण रामभाऊच्या चेहऱ्यावरचा धाक पाहून माझ्याही पोटात भीतीचा गोळा उठला. रामभाऊला आजोबांचा धाक होता, त्याहून जास्त इथल्या गोष्टींचा धाक होता. तो लगेच आजोबांना ओरडला. त्याचा आवाज घाबरलेला, मोठा होता. पंतोबा, पंतोबा, हो तुमचा शहरातला नातू आला आहे. तुम्ही या त्याला बघायला. आजोबा कुठून तरी अंधारातून बाहेर आले. त्यांच्या हातात जुनी चांबळ बांधलेली काठी होती. त्यांनी मला पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि डोळ्यातील काळजी स्पष्ट दिसत होती. ते माझ्यावर खूप बरसले आणि रागावले. मी तुला काय सांगितलं होतं? घराच्या उंबऱ्यातून बाहेर पडायचं नाही. तुला माझा धाक नाहीये. तू कशाला आला? या रात्री बाहेर पडायची हिंमत कशी झाली तुझी? त्यांनी मला जवळजवळ दपटवून विचारलं. आणि बघ, तुझ्या पायात चामड्याची चप्पल नाही. काय ते पांढरे बूट घातले आहेत प्लास्टिकचे, तुला माहीत नाही का? हे सगळे पाय बघून मागे लागतात. आता कसं करायचं सांग बरं? चल, मी तुला आताच्या आता घरी सोडतो. मी हट्टास पेटलो. मी त्यांच्या पाया पडलो. नाही आजोबा, मी नाही घरी जाणार. मला तुमच्यावर विश्वास आहे. मी वाड्यात कंटाळलो आहे. मला वाटल्यास तुमच्याजवळ थांबतो. मी तुम्हाला त्रास नाही देणार, पण मला प्लीज शेतात एक रात्र घालवायची आहे. माझ्या हट्टापुढे, त्याच्या रागापुढे नाईलाज आला. त्यांचा चेहरा थकला होता. ते दीर्घ श्वास घेऊन शांत झाले. ठीक आहे, माझीच चूक झाली. आता तू आला आहेस तर जाऊ दे, पण एक इंचही दूर जायचं नाही. रामभाऊ, ऐकलंस ना? आपण याच्या जवळच राहू. मी याला खाटेवर सोपवतो आणि आपण इथे जवळच पहारेदारी करू. कुठेही जायचं नाही. पण माझ्या शरीर तर्काला ते कळत नव्हतं. मी हो म्हणालो. मी आता मस्तपैकी खाटेवर पडलो. त्यांनी मला खऱ्या अर्थाने एक जुनी खाट दिली होती, जी एका बाजूला बांधलेल्या झाडाच्या खाली टाकलेली होती. मोटरवर पाणी द्यायचं यंत्र, काहीतरी वायरीचं जुगाड करून तो जुन्या काळातला पिवळा बल्ब लावला होता. त्या बल्बचा उजेड नुसता अस्थिर होता. खरं सांगतो, जुन्या काळातला बल्ब पण इतका सुकून देतो ना. मोटरचा एकसारखा आवाज कानात घुमत होता आणि तो आवाज त्या भयानक शांततेला आधार देत होता. आजोबा आणि रामभाऊ थोडं दूर बसून चांबड्याची काठी घेऊन गप्पा मारत होते. मला कधी झोप लागली मला कळलंच नाही. मी गाढ झोपेत होतो. मी जेव्हा गाढ झोपेत होतो तेव्हा मला एक अचानक आवाज आला. तो आवाज खूप जवळून आला होता, जणू कोणीतरी माझ्या कानाच्या अगदी जवळ येऊन मला शांत करत आहे. मला एकदम जाग आली. कोणीतरी मला बोलावत होतं. मी दचकून उठलो. माझी नजर आजूबाजूला फिरली. सगळं सुनसान, सगळं काळाभिट्ट अंधार. थोडाफार कशाचा तरी प्रकाश होता, पण तो बल्ब तर बंदच पडलेला. मोटरचा तो एकसारखा आवाजसुद्धा थांबलेला होता. त्या भयानक शांततेने माझा जीव कापला. आजूबाजूला ना रामभाऊ, ना आजोबा, ना कोणीच नव्हतं. खाट एकटी होती. एकदम लांबून मला कोणीतरी हाका मारत होतं. माझा मेंदू अजूनही गाढ झोपेतून बाहेर पडला नव्हता. मी बघितलं, कोणीतरी माणूस होता. ओय पंतोबाचा नातू, तू इकडे ये. ते तुझे आजोबा तिकडे पडलेले आहेत आणि ते पाणी द्यायला मचानावर चढले होते. तोल गेला आणि पडले. अरे वरून खाली पडले. चल पटकन, पायाला लागले त्यांना.
असं म्हणून तो माणूस मला तिकडं गडबडीत बोलावत होता. मला झोपेतून उठल्यावर काही कळालं नाही. माझ्या मनात फक्त आजोबांचा आवाज आणि त्यांची वेदना घुमत होती. मी पळत काही विचार न करता त्यांच्या मागे गेलो. तो माणूस माझ्या मागे चालत होता आणि बोलत होता, तुझे आजोबा तिकडे पडले, मचाण होती ना, त्या मचाणावरून पडले. मी धावत होतो, पण माझ्या मनात एक प्रश्नाची पाल चुकचुकली. मचाणावरून कुठं पाणी द्यावं लागतं? जमिनीवरूनच तर देतात, पण आजोबांना लागलेला आहे. या एका विचाराने मी तो तर्क झटकून दिला. मी त्या अनोळखी कडक सावलीच्या मागून चालत होतो आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात सगळे चित्र बदललं. मला हरिकाका दिसले, तेच जे मागच्या वर्षी साप चावून वारले होते. तेच पांढरं धोतर नेसून, पण त्यांचं रूप भयानक होतं. त्यांचा चेहरा विकृत झाला होता. ते माझ्यापासून लांब उभे होते. त्यांचा आवाज तीव्र आणि आदेश देणारा होता. वेग्या होय, मागं जाय, थांब, तुझ्या आजोबाकडं, इकडं कुठं त्या साल्याच्या मागे चाललाय, हे चल रे, असं म्हणून त्याने त्या तिसऱ्या माणसाला हटकायला लागले. तो माणूस आता क्रूरपणे त्या हरिकाकावर ओरडत होता, तू कशाला मध्ये येतोस रे, याला माझ्याकडे येऊ दे. त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. माझी तर हरिकाकांना पाहून शिट्टी गुल झाली, कारण ते वाळलेले होते. हे ते इथे कसे प्रकट झाले? माझा शहरी तर्क एका क्षणात कोसळून पडला. हे खरं होतं, म्हणजे आजोबा खरं बोलत होते. म्हणजे ते आजोबांचे भास नव्हते, तर हे सगळं खरं होतं. बाप रे, मी पुरता फसलो होतो. मला हरिकाकांची भीती होती. ते आता मला सोडणार नव्हते. त्यांचं भयानक रूप पाहून मी सैरावैरा पळायला लागलो. मला जिकडे रस्ता दिसेल, जिकडे प्रकाश दिसेल, तिकडे मी पळत होतो. मला वाटलं आता हे हरिकाका मला पकडतील. मी पायाखालील ओल्या मातीत धावत होतो. पळता पळता माझा पाय एका अपरिचित दगडाला लागला आणि मी धडपडलो आणि खाली पडलो. मी जिथं धडपडून खाली पडलो होतो त्या ओल्या मातीत माझा चेहरा रुतला. माझ्या अंगावरची शहरी धाडस आणि तर्काची ढाल एका क्षणात कोसळून पडली होती. हरिकाका वारले आहेत तरी ते माझ्यासोबत उभे राहून त्या दुसऱ्या माणसाशी भांडत होते. हे भयानक सत्य स्वीकारणं माझ्या बुद्धीला शक्य नव्हतं. मला फक्त भीती वाटत नव्हती, तर माझ्या जीवाचा अंतर्बाह्य थरका बुडाला होता. मी कसाबसा पोटावर जोर देऊन उठून बघितलं. मला वाटलं मी आता आजोबांकडे परत पडेल, पण माझ्यासमोर पाठ करून 3 माणसं उभी होती. मी खाली पडल्यामुळे ते माझ्या जवळ आले होते. त्या काळ्याबिट्ट अंधारात त्यांचे पाय जमिनीवर स्पष्ट दिसत होते. त्यांचे पाय असे पांढरे फटक होते जसे काही त्यांच्यामध्ये रक्तच नव्हतं आणि त्या पायांवर मातीचा एकही कण नव्हता. ते पाय अमानवी आणि अशुभ दिसत होते. माझं पोट आतून हललं. मी भीतीने हळूच मान वर करून पाहिलं. माझ्याकडे पाठ करून कोण 3 माणसं उभे आहेत असे म्हणून मी पाहिलं. समोर पाहून माझं काळीज घशाशी आलं आणि तेथेच गोठून गेलं, कारण की ते 3 माणसं माझ्याकडे बघत होते. त्यांचे डोळे एकदम पांढरे आणि विस्तारलेले होते. त्यात भयंकर क्रूरता दिसत होती. म्हणजे कमरेपासून त्यांचं शरीर माझ्याकडे होतं, परंतु कमरेखालचे जे पाय होते ते उलटे होते. त्यांचे तळवे पुढच्या बाजूला नसावेत तर मागच्या बाजूला होते. ते भयानक दृश्य पाहून मला हार्ट अटॅक येईल की काय असं वाटायला लागलं. माझ्या तोंडातून एकही किंकाळी बाहेर पडत नव्हती. माझ्या शरीरातलं रक्त गोठून गेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं विकृत शांत हास्य पाहून मी ओरडून जोरात पळालो. माझे पाय थरथरत होते, पण जीव वाचवण्याची जिद्द होती. मी सैरावैरा धावत होतो, पण मी पळायला लागलो तसंच त्या तिघांपैकी एकाने माझ्या पाठीवर उडी घेतली. ती उडी माणसाची नव्हती, ती शक्ती एखाद्या वाघाची असावी. मी दणकन खाली पडलो. माझ्या तोंडून वेदनांची किंकाळी बाहेर पडली. त्या तिघांनी मला जमिनीवर पकडलं. दुसऱ्याने माझ्या मानेला चावा घेतला. माझ्या पायाचा जवळपास लचकाच तोडला.
एखादं भुकेलं कुत्रं जसं कसं काय मांस तोडतं तसं त्यांनी माझ्या मांडीच्या भागाचा लचका तोडला. ते त्यांच्या नखांनी माझ्या त्वचेचा भेद करत होते. असह्य वेदना माझ्या मज्जातंतूतून जात होती. माझ्या मानेतून आणि पायातून गरम रक्त बाहेर येत होतं. त्या थंड मातीवर माझं रक्त सांडत होतं. मी जीवाच्या आकांताने ओरडलो, आजोबा, वाचवा, वाचवा, कोण आहे? मी त्यांना ढकललं, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं शरीर असं होतं की जणू मी पाषाणाला ढकलत आहे. त्यांच्या शरीराची ताकद इतकी भयानक होती की मला आजपर्यंत एखाद्या माणसाची ताकद एवढी भयानक असू शकेल असं वाटलंच नव्हतं. त्या चाव्याने माझा जीव जात होता. माझे हातपाय काम करत नव्हते. माझ्या अंगातून ताकद आणि चेतना हळूहळू संपत चालली होती. मला वाटलं मी इथेच मरणार. समोर बघितलं, माझ्या डोळ्यासमोर आता काहीशा अस्पष्ट प्रतिमा दिसत होत्या. पुन्हा हरी काका, त्यांचा चेहरा क्रोधित आणि दुःखी दिसत होता. त्यांचे रूप पाहून मला अजूनही भीती वाटत होती. मला आता चक्कर यायला लागली होती. हरी काकाने जवळचा मोठा दगड घेतला आणि त्या तिघांवर जोरात मारला. दगड लागल्यावर त्यांना माणसांसारखा किंवा प्राण्यांसारखा आवाज आला नाही, तर एक खळबळीत आणि अमानवी आवाज आला. हट साल्यांनो, याला सोडून द्या. विक्या, तुला म्हटलं होतं ना इकडे येऊ नको म्हणून. चल चल माझ्या मागं. हरी काकांचा आवाज तीव्र आणि आदेशात्मक होता. हरी काकाने माझ्या कॉलरला धरलं. मला त्यांनी मातीच्या ढिगाऱ्यातून आणि काठ्याकुट्यातून अक्षरशः ओढायला सुरुवात केली. त्यांच्या हातात माणुसकीची ताकद नव्हती, तर एक असामान्य शक्ती होती. ते मला जोरात घेऊन पळू लागले. त्यांचा वेग इतका होता की मला पळणंही जमत नव्हतं. माझा पाय तुटल्यासारखा दुखत होता. पण हरी काकांच्या शक्तीपुढे मी फक्त त्यांच्या मागून ओढला जात होतो. चल इकडून, मागं बघू नको, ते मला रस्ता दाखवत होते आणि मी वेड्यासारखा त्यांच्यासोबत फरफटत होतो, कारण मला वाचायचं होतं. मागून मला पळण्याचा, गुरगुरण्याचा आणि काहीतरी अस्पष्ट बोलण्याचा आवाज येत होता. तो आवाज जवळ येत होता. हरी काका म्हणाले, मागे बघू नको, नाहीतर त्यांची नजर तुला संपवेल. त्यांनी मला पळवत पळवत कसंबसं एका ठिकाणी आणलं. माझे शूज जे होते ते मला पळण्यासाठी खरं तर सहाय्यच करत होते, नाहीतर या काट्यांकुट्यांमध्ये खरंच मी मेलो असतो. माझ्या अंगातून रक्त वाहत होता, त्यामुळे थंड माती आता चिखलासारखी झाली होती. कसंबसं मी एका अंधुक प्रकाशाच्या ठिकाणी आलो आणि मला तिथं माझ्या आजोबांनी रामभाऊ दिसले. आजोबांच्या हातात ती चांबडीची काठी होती. मला आजोबांना बघून इतकं बरं वाटलं की माझ्या डोळ्यातून पाणी आलं. माझ्या मनातल्या सगळ्या भीतीचा बांध तुटला. मी खाली बसूनच रडायला लागलो. आजोबा धावत पळत आले. त्यांचा चेहरा रागाने नाही, तर भयंकर काळजीने आणि भीतीने ग्रासलेला होता. त्यांनी मला जवळ घेतलं. विक्या, माझ्या राजा, काय झालं हे? मी तुला सांगितलं होतं ना. मागे ते उलटे पाय असलेले तिघे दुर्घट सावल्यांसारखे उभे होते. त्यांचा गुरगुरण्याचा आवाज आता जवळ येत होता. आजोबांनी काठी आदळली. हट साल्यांनो, काय चाललंय हे? माझ्या नाताला हात लावलात? असं म्हणून त्यांनी जोरदार हटकलं. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज इतका भयानक येत होता. पण त्यानंतर आजोबा काय करत होते किंवा रामभाऊ कुठे होते मागं मला काहीच आठवत नाही. मला फक्त थंडी आणि असह्य वेदना जाणवत होती. आजोबांच्या शर्टचा वास आणि जांभळाच्या काठीचा आवाज एवढंच आठवतंय. माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरत होता. मी मात्र तिथे बेशुद्ध पडलो. मला फक्त रामभाऊ काकांचा अस्पष्ट आवाज येत होता. पंतोबा, काय करायचं आता, असं ऐकू येत होता. त्यानंतर सर्वत्र शांतता, काळी भयानक शांतता. मी सकाळी डोळे उघडले तेव्हा मी घरी होतो. वाड्यातल्या माझ्या खोलीत जुनाट जड लाकडी पलंगावर माझ्या मानेवर आणि पायावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. माझ्या बाजूला मामी आणि आजोबा बसलेले होते. मला थोडा औषधाचा आणि हळदीचा वास येत होता, पण आजोबा इकडे मला प्रेमळपणे समजायच्या ऐवजी शिव्या देत होते. त्यांचा राग आणि काळजी एकत्र आले होते. एकतर रात्रीचा आला हा झाला आणि वळतून इकडे तिकडे पळत सुटतो. म्हटलं होतं रात्रीचं येऊ नको. त्यांनी बरोबर डाव साधला याचा,
कशाला गेला होता रात्रीचा? कुठे गेला अचानक? जरा 1 मिनिटासाठी डोळा लागला तर हा गायब. मी आणि रामभाऊ तर अक्षरशः वेड्यासारखे शोधत होतो तुला. मला वाटलंच होतं ते डाव साधणार म्हणून. आजोबांनी माझ्या जखमांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातलं पाणी मला स्पष्ट दिसलं. हे बघ, केवढी जखम झाली आहे मानेला आणि पायाला. याची निशाणी आयुष्यभर राहणार. आता याच्या आई वडिलांना काय सांगायचं? काय घडलं म्हणून सांगू? आता कुत्रं चावलं म्हणून सांगू? आजोबा ओरडत होते. त्यांच्या आवाजात वेदना होती. मी डोळे बंद करून घेतले. माझ्या डोळ्यासमोर उलटे पाय, हरिकाकांच्या भयानक रूप आणि ती भयानक क्रूरता दिसत होती. माझा शरीर तर्क आणि अंधश्रद्धावरचा विश्वास एका क्षणात मातीमोल झाला होता. गावाकडच्या गोष्टी खोट्या नाहीत हे माझ्या शरीराने आणि मनाने स्वीकारलं होतं. इकडे माझा जीव वर खाली होत होता. कसंबसं मी त्या भयंकर घटनेपासून सावरलो. मला सगळं काही आठवत होतं. माझ्या मनात मी ठाम निर्णय घेतला. मी कानाला खडा लावला. त्याच्यानंतर आज 20 वर्ष झाले. मी अजिबात गावाकडे गेलो नाही. आजोबा बरेचदा येऊन मला शहरात भेटले. माझ्या लग्नाला पण आले होते. पण मी मात्र गावाचं नाव कधी काढलं नाही आणि पुढेही काढणार नाही. मित्रांनो, हा थरारक अनुभव तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत.